नाशिक जिल्ह्यामध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे पालेभाज्या उत्पादक शेतकऱ्यांचा फटका बसलेला आहे। जर का आपण पिंपळगाव परिसरातील या शेतामध्ये बघितलं तर टोमॅटोची ही शेती आहे आणि मध्यरात्री ज्या प्रकारे पाऊस झाला, वादळी वाऱ्यासह पाऊस आला, त्यामुळे शेतातला जो यांचा जो पालेभाज्या आहे त्या पूर्णपणे भिजलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। इकडे जर तुम्ही बघितलं तर इथे बघा कशा प्रकारे टोमॅटोची झाडं ती देखील काही प्रमाणात वाकलेली आहे। आणि दुसरा महत्त्वाचा गोष्ट की अवकाळी पावसामुळे भावांवर आता याचा परिणाम होणार आहे, कारण की अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणामध्ये शेतातला माल हा बाजारामध्ये जाणार आणि त्यामुळे भाव देखील पडणार। काही शेतकरी आपण त्यांना विचारूया, काका अवकाळी पावसाने कोणकोणत्या पालेभाज्यांचं नुकसान झालेलं आहे? फक्त पालेभाज्यांचंच नाही तर सर्वच पिकांचं नुकसान झालेलं आहे। त्या ठिकाणी मिरची असेल, कांदा असेल, टमाटर असेल, याच्या आधी जो पाऊस झाला त्याच्यामध्ये द्राक्ष बागांसारख्या मोठ्या पिकांचं सुद्धा अतोनात नुकसान झालेलं आहे। द्राक्ष बागांचं काय स्थिती आहे कालच्या पावसामुळे? नाही, कालच्या पावसानं द्राक्ष बागांचं तेवढं नुकसान नाही आहे, कारण आता द्राक्षावर माल नाही आहे। पण याच्या आधी जो अवकाळी पाऊस होऊन गेले मार्च महिन्यामध्ये किंवा फेब्रुवारी महिन्यामध्ये, त्यावेळेस मात्र संपूर्ण मालाचं नुकसान झालं। शेतकरी पूर्ण मेटाकुटीला आला। त्यांनी द्राक्ष बाग उभे करण्यासाठी, पीक घेण्यासाठी जो काही खर्च केला तो खर्चही त्याचा निघालेला नाही। मिरचीचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं पाहायला मिळतं दृश्यांमध्ये। आता मिरचीमध्ये जेवढं आमचं फळ वगैरे आलेलं होतं सर्व पावसामुळे गळून पडलेलं आहेत। फुलारा होतं तर सगळं हे झालेलं आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज बाजारभाव पण नाही आहे त्याला। आता आम्ही मिरच्या खोडून ठेवलेल्या आहेत, पण त्या पूर्ण आमच्या खाड्यावर वाळून गेले, म्हणजे भिजून गेलेल्या आहेत। निम्मी खुडणी झालेली, निम्मी झाडावरच आहे। काल आम्ही मिरच्या खुडल्या पण सर्व हे झालेलं पावसामध्ये भिजलेल्या आहेत त्या। जेव्हा अवकाळी पाऊस येतो आणि एकाएक मग शेतकरी भीतीपोटी माल बाजारपेठेमध्ये नेतात, तर भाव मिळतो का? मग नाही, कसं काय, ज्यावेळेस माल खराब होतो त्यावेळेस मार्केट भेटतच नाही ना। माल जर शार्प राहिला तर मार्केट पण भेटला असतं, पण त्याच्यात सरकारचे धोरण जे 100% पुरेपूर चुकीचं आहे। चुकीचे धोरण असल्यामुळं मार्केट 100% भेटत नाही, कारण ज्यावेळेस मार्केट असतं हलका भारी मालसुद्धा निघून जातो, तर 100% माल डॅमेज झाल्यानंतर कुठल्याही प्रकारे त्याला मार्केट भेटतच नाही। चांगल्या मालला आज मार्केट नाही, तेव्हा डॅमेज झालेल्या मालाला मार्केट भेटणारच नाही ना। हे भिजलेला जो माल आहे, म्हणजे टोमॅटो असेल, मिरची असेल किंवा इतरही फळ असेल किंवा भाजीपाला असेल, किती दिवस टिकतो हा? नाही, तांबटी एकदा साधारण पावसामुळे क्रॅक गेल्यानंतर टिकतच नाही ना। 2-3 दिवशी तांबटी फेकून द्यावं लागतील ना ऑलरेडी 2 दिवसामध्ये, कारण ऑलरेडी झाडावरच क्रॅक जातं पावसानं लगेच। काय आहे की आता पावसानंतर परत तापमान वाढेल आणि तापमानानंतर या टोमॅटोला क्रॅक पडेल। तसंच मिरचीच आहे की जी मिरची झाडावर आहे ती गळून पडेल। तर अशा प्रकारे दुहेरी संकटामध्ये शेतकरी नाशिक जिल्ह्याचा सापडलेला आहे। त्यामुळे निश्चितच वारंवार अवकाळी पाऊस, त्यानंतर सरकारची धोरणं, म्हणजे सुलतानी धोरणानंतर अस्मानी संकटामध्ये देखील शेतकरी सापडल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन अमोल देशमुखसह तुषार कोहळे, पिंपळगाव, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।